आता आपण रचनात्मक प्रकार्यवादाची चर्चा करणार आहोत. तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये व्यवस्था विश्लेषणाच्या नंतर रचनात्मक प्रकार्यवाद हा महत्त्वाचा एक सिद्धांत आहे. प्रामुख्याने एलन बॉल असं म्हणतात की सामान्य व्यवस्था विश्लेषणाच्या म्हणजे डेव्हिड ईस्टनच्या राजकीय व्यवस्था विश्लेषणातील ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी किंवा त्या उणिवा भरून काढण्याचं काम हे रचनात्मक प्रकार्यवादाने केलेलं आहे. रचनात्मक प्रकार्यवाद हा राजकीय व्यवस्थेतील कार्य आणि रचनेवर तो अधिक भर देणारा आहे. या सिद्धांताचं समर्थन किंवा या सिद्धांताची मांडणी प्रामुख्याने रचना किंवा व्यवस्था किंवा कार्य हा जो विचार आहे हा प्रारंभी भौतिकशास्त्रांमध्ये जीवशास्त्रांच्या अभ्यासामध्ये तो उपयोगात आणला गेला आणि त्याचाच आधार घेऊन 1950 नंतर विशेषतः 60 नंतर या अभ्यासामध्ये राजकीय व्यवस्थेचा अभ्यास हा त्याच वैज्ञानिक नियमाच्या आधारावर करण्यात येऊ लागला आणि म्हणून राजकीय व्यवस्थासुद्धा एक प्रकारची रचना आहे, त्यालासुद्धा काही कार्य आहेत. अशा प्रकारचा विचार हा डेव्हिड ईस्टन, मर्टन कपलॅन, अमांडा आणि पावेल, सिडने वर्बा यासारख्या अभ्यासकांनी तो प्रभाव पुढे आला आणि प्रारंभी भौतिकशास्त्रामधला हा विचार हा मानवशास्त्रामध्ये, नंतर सामाजिक शास्त्रांमध्ये आणि नंतर राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासाकरिता म्हणजे राज्यशास्त्रामध्ये हा 1950 नंतर उपयोगात आणला गेला आणि विशेषतः 60च्या दशकात संरचनात्मक प्रकार्यवाद स्ट्रक्चरल फंक्शनलिझम हा विचार प्रामुख्याने अमांडा आणि पावेलच्या योगदानातून तो पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. या संदर्भात ईस्टर्नचं स्वतंत्र मॉडेल आहे, मर्टनचं स्वतंत्र मॉडेल आहे, अमांडा आणि पावेलचं स्वतंत्र मॉडेल आहे. म्हणून अमांडा आणि पावेलनी जी महत्त्वाची मांडणी केलेली आहे रचनात्मक प्रकार्यवादाच्या दृष्टिकोनातून, ती मांडणी आपण इथे थोडक्यात समजून घेणार आहोत. हा विचार समजून घेण्यापूर्वी आपल्याला हा रचना काय आणि कार्य काय हे समजून घेणं गरजेचं आहे. रचना म्हणजे काय तर साधी गोष्ट आहे की प्रत्येक संघटनेला एक रचना असते आणि त्या रचनेनुसार ती संघटना, ते संघटन हे गतिशील होत असतं, ते आपलं कार्य करत असतं. आता उदाहरणार्थ संसद एक रचना आहे, राजकीय पक्ष एक रचना आहे ना, न्यायपालिका एक रचना आहे, तुमची ग्रामपंचायत किंवा पंचायत राज संस्था, पंचायत राज व्यवस्था ही रचना आहे. ह्या रचनेमध्ये क्रमवारीनुसार म्हणजे पदसोपानानुसार त्या संघटनेमध्ये कामाचं विभाजन झालेलं असतं. म्हणून कुठल्याही रचनेशिवाय लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये तुमची व्यवस्था ही कार्य करू शकत नाही. जसं की आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की व्यवस्था म्हणायचं कशाला, कोणत्याही मानवी संबंधाची संरचना ज्याला आपण राजकीय व्यवस्था असं म्हणतो, ज्याच्यामध्ये सत्ता, शक्ती, नियम ही तत्त्व अंतर्भूत असतात, तेच नियम इथं पण लागू होतात. आणि म्हणून अशा रचना म्हणजे जसं जीवशास्त्रामध्ये शरीर एक रचना आहे, त्याच पद्धतीने राजकीय व्यवस्थासुद्धा एक त्या शरीराप्रमाणे आहे. याचे वेगवेगळे अवयव मिळून राजकीय व्यवस्था बनलेली आहे आणि हे वेगवेगळे घटक जेव्हा आपण एकत्र विचारात घेतो तेव्हाच आपण त्याला राजकीय व्यवस्था असं म्हणतो. म्हणून या राजकीय व्यवस्थेची काही रचना आणि कार्य असतात. म्हणजे प्रत्येक राजकीय व्यवस्था दिसाय जरी सारखी असली तरी तिचं काम मात्र सारखं नसतं. परंतु अनेक राजकीय व्यवस्था दिसाय भिन्न भिन्न असतात, परंतु कार्य मात्र एकच असतं. जसं की भारत आहे आणि अमेरिका आहे, यांच्या रचना या सारख्या आहेत, कामामध्ये भेद आहे. किंवा तुमचं स्वित्झर्लंड आहे, बहुकार्यपालिका. लोकशाही आहे, भारतात लोकशाही आहे आणि अमेरिकेमध्ये लोकशाही आहे. संसदेच्या रचना सारख्याच आहेत, परंतु कार्य मात्र त्यांचे भिन्न भिन्न आहेत. म्हणजे आणि अशा व्यवस्थेमध्ये म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक संरचना दिसाय जरी सारखी असली तर तिचं कार्य हे वेगळं असतं. म्हणून रचना ही आपल्याला
एखादं विशिष्ट कार्य करण्यासाठी राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत जे घटक म्हणून कार्य करतात त्या रचना आहेत आणि ते महत्त्वाचा भाग असतात. जसं की आपण संसद म्हणालो, राजकीय पक्ष म्हणालो, न्यायालय म्हणालो की या रचना आहेत. आता प्रश्न निर्माण होतो की मग कार्य म्हणायचं कशा फंक्शन कशाला म्हणायचं. तर कार्य म्हणजे काय, या रचनेचं कार्य म्हणजेच व्यवस्थेचं कार्य. आता उदाहरणार्थ शासन आहे, शासनाचं कार्य म्हणजे कुणाचं कार्य, तर या रचनेचं कार्य. जसं की आपण म्हणालो की शासन आहे, शासनामध्ये कोणते भाग आहेत, कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्यायमंडळ आहे. या तिघांना मिळून आपण शासन असं म्हणतो. म्हणजे काय, शासनाचं कार्य म्हणजे कुणाचं कार्य, तर यांचं कार्य, या संस्थांचं कार्य. आणि मग राजकीय व्यवस्थेचं कार्य म्हणजे कुणाचं कार्य, तर यांचं कार्य, आणि यांचं कार्य म्हणजे राजकीय व्यवस्थेचं कार्य. म्हणजे प्रत्येक राजकीय व्यवस्थेअंतर्गत काही संरचना या कार्यरत असतात. त्याच संरचनेचं कार्य म्हणजेच प्रकार्य किंवा म्हणजेच राजकीय व्यवस्थेचं कार्य. आता उदाहरणार्थ एखादा कायदा पारित होणे, पास होणे, त्याची अंमलबजावणी होणे, हे शासनाचं कार्य आहे. आणि हे पारित कोण करतं, तर संरचना करतात, तुमचं कायदे मंडळ आहे. कशी अंमलबजावणी, कार्यकारी मंडळ करतं. ते योग्य आहे का अयोग्य, म्हणजे ते घटनाबाह्य आहेत का घटना धरून आहेत, ते न्यायमंडळ ठरवतं. म्हणजे रचना आणि कार्य या पद्धतीने आपल्याला विचारात घ्यावं लागतं. मग इथे काय केलं जातं या अभ्यासामध्ये, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेला एक मानवी शरीरासमान लेखलेला आहे. म्हणजे संपूर्ण जे समाज आहे ना, संपूर्ण समाज याच्या अनेक प्रकारच्या उपव्यवस्था असतात आणि या उपव्यवस्था मिळून एक आपली व्यवस्था तयार होते, ज्याला आपण राजकीय व्यवस्था असं म्हणतो. जसं की सामाजिक व्यवस्था आहे, उपव्यवस्था आहे, धार्मिक उपव्यवस्था आहे, तुमच्या कुटुंब संस्था आहेत, तुमच्या आर्थिक उपव्यवस्था आहे. ह्या सगळ्या उपव्यवस्था मिळून याला आपण ढोबळमानाने एकत्रितपणे आपण राजकीय व्यवस्था असं म्हणतो. पण राजकीय व्यवस्थेचं कार्य म्हणजे कुणाचं कार्य, एखाद्या उपव्यवस्थेचं कार्य आहे का, तर नाही. तर हे कार्य त्या देशाचं कार्य आहे, त्या संरचनेचं कार्य आहे ना. म्हणून ढोबळमानाने राजकीय व्यवस्थेचं कार्य म्हणजेच एक प्रकारे प्रकार्याचा तो भाग असतो. आणि अशा अनेक उपव्यवस्थांनी मिळून एक राजकीय व्यवस्था निर्माण होत असते. जी राजकीय व्यवस्था का निर्माण होते, कारण ती जनतेच्या मागण्यांना है ना, कार्यात जनतेच्या मागण्यांना रूपांतर प्रक्रियेच्या नंतर त्या मागण्या पारित करून त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याच्यावर नियम बनवून त्याचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोचता येईल किंवा त्याचा लाभ जनतेपर्यंत पोचवणे, लाभार्थ्यापर्यंत पोचवणे, हे मुख्य कार्य त्या राजकीय व्यवस्थेचं असतं. म्हणून अशा अनेक उपव्यवस्था आणि रचना मिळून एकत्रित अशी आपण राजकीय व्यवस्था असं म्हणतो की या व्यवस्थेचं कार्य हे ढोबळमानाने विचारात घेता संरचनेचं कार्य आणि संरचना या दोघांचाही अंतर्भाव राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासामध्ये होतो. आणि म्हणून त्याला आपण रचनात्मक कार्यवाद असं म्हणतो, स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम असं आपण त्याला म्हणत असतो. या संदर्भात जी कार्य आहेत रचनेची, तर प्राध्यापक मर्टनने ही 4 प्रकारची कार्य सांगितलेली आहेत. पहिलं कार्य आहे व्यक्त कार्य, ज्यामध्ये हे कोणतं कार्य आहे की ज्या कार्यांना स्पष्ट कार्य म्हटलं जातं, ज्या मागण्या लोकांमधून येतात किंवा जो राजकीय जागृती निर्माण करण्याचं कार्य आहे, हे कार्य वेगवेगळे राजकीय पक्ष करतात है ना.
तर राजकीय पक्षाचं मुळात कामच काय आहे, तर आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणे आहे. मुळात काय काम आहे, तर आपल्या पक्षाचा प्रसार आणि प्रचार करणे आहे. म्हणून हे स्पष्ट कार्य आहे, हे व्यक्त कार्य आहे. न्यायालयाचं काम काय आहे, तर न्यायालयाचं काम आहे निर्णय देणे. न्यायालय काय करतं, न्यायनिवाडा करतं, न्याय बहाल करतं. म्हणून त्याचं कार्यसुद्धा, न्यायालयाचं कार्यसुद्धा स्पष्ट आणि व्यक्त स्वरूपाचं आहे. त्यानंतर दुसरं आहे अव्यक्त कार्य, जे कार्य अनपेक्षितपणे घडून येतात, है ना. आणि अनपेक्षितपणे घडणाऱ्या कार्यांना काय म्हटलं जातं, तर अव्यक्त कार्य म्हटलं जातं. तिसरं कार्य आहे उपयुक्त कार्य. यामध्ये रचना टिकवण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणारे पोषक कार्य आहे. हे या कार्यामध्ये याला आपण विधायक कार्यसुद्धा असं म्हणत असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शिक्षणाचा उद्देश काय आहे, तर उत्तम प्रकारचं शिक्षण घेणे, उत्तम प्रकारच्या शिक्षणाचा प्रसार करणे, या दृष्टीने शैक्षणिक संस्था या उभ्या राहिलेल्या आहेत. आणि हे शिक्षण का द्यायचं, कारण यातून एक प्रकारची विधायक भूमिका ही नागरिकांना घेता येईल किंवा एक चांगले नागरिक घडवता येतील, हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे, मुख्य हेतू आहे. आणि ही भूमिका घेऊनच भारतामध्ये शिक्षण संस्था या उभी राहिलेल्या आहेत. चौथं कार्य आहे तर विघातक कार्य आहे. आता ज्या कार्यामुळे राजकीय व्यवस्थेला आव्हाने निर्माण होतात किंवा राजकीय व्यवस्था धोक्यात येते, अशा स्वरूपाचे कार्य हे विधायक कार्य न ठरता ते विघातक कार्य ठरतात. आता जसं की आपण म्हणालो की शिक्षण संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे, तर जबाबदार नागरिक घडवणे आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की हे खरंच होतं का हो, हा प्रश्न आहे ना. म्हणून मर्टन यांनी, आपण हे कशाबद्दल बोलतोय, तर हे मॉडेल आहेत, हे रचनात्मक प्रकार्यवाद एक मॉडेल आहे. आपण पर्टिक्युलर कुणाबद्दल बोलत नाही आहोत. आणि मर्टननी ह्याच्या 4 कार्यावर त्यांनी त्याचा प्रकाश टाकलेला आहे. म्हणून ज्या उद्देशाने जर आपण कार्य करत नसू, ज्या संस्था कार्य करत नसतील, तर त्या माध्यमातून तुमची राजकीय व्यवस्था ही उभी राहणार नाही, तर तिला अनेक प्रकारचे आव्हाने निर्माण होतील. पण एखादी व्यवस्था टिकवण्याच्या दृष्टिकोनातून त्याची कार्याचे आवश्यकतेच्या स्वरूपात त्याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि हा विचार मेरियम व लेव्ही या अभ्यासकांनी केलेला दिसतो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की अशी कार्य, ज्या कार्यामधून राजकीय व्यवस्थेला स्थिरता प्राप्त होते, ती कार्य कोणती आहेत, तर ती कार्य आमंड यांनी ती सांगितलेली आहेत. आणि ती कार्य कशी आहेत, तर ती कार्य 4 प्रकारचे आहेत. एक आहे रूपांतर कार्य, दुसरं आहे क्षमतेची कार्य, तिसरं आहे परिवर्तनशीलतेची कार्य, आणि चौथं आहे स्थैर्य टिकवणारी कार्य. आता हे काय आहे नेमकं, तर आता हे असं आहे की या 4 घटकाच्या आधारावर, जसं आपण 4 स्वरूपाची कार्य सांगितली. रूपांतर कार्य म्हणजे कन्व्हर्जन फंक्शन्स, क्षमताचे कार्य म्हणजे कॅपेबिलिटी फंक्शन्स, है ना. परिवर्तनाचे कार्य म्हणजे अडॉप्टिव्ह फंक्शन्स, आणि स्थैर्य टिकवण्याचे कार्य म्हणजे मेंटेनन्स फंक्शन, काय म्हणतो आपण त्याला, सिस्टीम मेंटेनन्स फंक्शन. ही 4 कार्याच्या आधारावर कुठल्याही लोकशाही शासन व्यवस्थेतील शासनाला आपण या पद्धतीने हे पॅरामीटर ठेवून आपण त्या राजकीय व्यवस्थेची क्षमता आपण मोजू शकतो. आता हे रूपांतर कार्य म्हणजे काय, तर इनपुटच्या माध्यमातून, म्हणजे आदानाच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेकडे ज्या मागण्या येतात, त्या मागण्यांना
पूर्ण करण्याची क्षमता कशी आहे. म्हणजे एखादी मागणी लोकांची शासन किती पद्धतीने त्याचा स्वीकार करू शकतं किंवा कशा पद्धतीने त्याला टाळू शकतं. जर एखाद्या मागणीमध्ये जर राष्ट्रीय हित साध्य होत नसेल आणि राष्ट्रीय धोका निर्माण होत असेल तर अशा मागण्या राजकीय व्यवस्था किती सक्षमपणे फेटाळून लावू शकते. किंवा ज्या मागण्यामध्ये सामाजिक हित सामावलेलं आहे तर अशा मागण्या राजकीय व्यवस्था किती सक्षमपणे ते अंगीकारू शकते है ना. हा रूपांतर करण्याचा भाग आहे, रूपांतर कार्याचा भाग आहे. क्षमतेच्या कार्यामध्ये की राजकीय व्यवस्थेत मुळात क्षमता किती आहे. ज्या रचना आणि कार्य आहेत, रचनेची जी कार्य आहे, ज्या संरचना आहेत त्या संरचना आपलं कार्य किती जोरकसपणे किती सक्षमपणे त्या पूर्ण करू शकतात. म्हणजे तुमचं कायदेमंडळ सक्षम आहे का, न्यायमंडळ सक्षम आहे का, कार्यकारी मंडळ सक्षम आहे का, काही इतर घटक त्याला प्रभावित करतात आणि निर्णय निर्धारण प्रक्रियेपर्यंत नीट पद्धतीने जातं का जात नाही, ही क्षमता इथे अवलंबून आहे. आता मुळात आमंड यांनी हा क्षमता शब्द कशासाठी वापरलेला आहे तर त्यांनी असा शब्द वापरलेला आहे की राजकीय व्यवस्थेची क्षमता म्हणजे काय आहे तर एखादी मागणी जर ती विधायक असेल तर ती किती सक्षमपणे अंगीकारते, एक प्रकारची क्षमता. आणि दुसरी क्षमता जर एखादी मागणी राजकीय व्यवस्थेला धोका निर्माण करणारी असेल, ती विघातक असेल तर ती किती क्षमतेने ती फेटाळून लावू शकते. आणि म्हणून की लोकशाही शासनामध्ये की राजकीय व्यवस्थेची क्षमता ही महत्त्वाची आहे. कारण राजकीय व्यवस्था फुकट येत नाही, म्हणजे अशी आदर येत नाही, तर ते तुमच्या सामाजिक संरचनेमधून, संस्कृतीमधून आहे ना, आणि तुमच्या राजकीय पक्षामधून, लोकांच्या अनेक सामाजिक संस्था आणि गटांमधून, समाजातील वेगवेगळ्या प्रवाहातून ती राजकीय व्यवस्थेपर्यंत येत असते. परंतु ही येताना जर समाज नीट नसेल, समाजाच्या अनेक समस्या असतील किंवा तुमचे लोकप्रतिनिधी जर नीट पद्धतीने इथे रिप्रेझेंट होत नसतील तर अशा वेळीसुद्धा राजकीय व्यवस्थेची क्षमता ही विकसित होत नाही. म्हणजे राजकीय व्यवस्थेची क्षमता म्हणजे नेमकं काय तर निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे तुमच्या संसदेची, तुमच्या शासनाची, तुमच्या राजकीय व्यवस्थेची. ही क्षमताच म्हणजे तुमच्या राजकीय व्यवस्थेची क्षमता होय. आणि जर ही क्षमता असेल तर सगळ्या संरचना या नीट पद्धतीने कार्य करतात. म्हणून आमंड आणि पावेलने, विशेषतः आमंडनी या 4 कार्यावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. जे परिवर्तनशीलतेची कार्य आहेत, जे सामाजिक बदल आहेत ते बदल लोक कसे अंगीकारतात. जे सत्तांतर आहे, सत्तांतर लोक त्याच्याकडे पाहतात किंवा सत्तांतरणाच्या संदर्भात हे सगळं सनदशीर मार्गाने होतं की काही हिंसाचारी घटनांच्या माध्यमातून सत्ता बदल होतो. जर शांततेच्या माध्यमातून आणि सगळं संविधानिक मार्ग होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर हे वाईट मार्गाने होत असेल, हिंसाचाराने होत असेल तर मग मात्र तिथे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. स्थैर्य टिकवण्यासाठीचा कार्य. मग हे स्थैर्य कसं टिकवायचं आहे. स्थैर्य म्हणजे काय तर निवडणूक झाल्यानंतर जे शासन सत्तेवर येतं ते शासन त्यांचा निश्चित कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत टिकतं का, याला त्यांनी स्थैर्य असं म्हटलेलं आहे. पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा. राजकीय व्यवस्थेचं स्थैर्य म्हणजे काय, तुमच्या शासनाचा कालावधी म्हणजे सत्तेवर आल्यापासून निश्चित काळ पूर्ण होईपर्यंत सत्तेवर असतं का की मध्येच बंद पडतं किंवा मध्येच कोलॅप्स होतं. आणि जर एखादी राजकीय व्यवस्थेमध्ये जर एखादं शासन हे जर स्थिर टिकत असेल, स्थिर काळ म्हणजे त्याचा पूर्ण काळ करत असेल, त्याचा कार्यकाळ पूर्ण करत असेल तर अशा वेळी ती राजकीय व्यवस्था अधिक सक्षमपणे कार्य करते. उदाहरणार्थ अमेरिका आहे. आणि म्हणून परंतु हेच गणित विकसनशील राष्ट्राबद्दल आपण लावू शकत नाही, कारण तिथले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि तिथले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. म्हणून अशा पद्धतीने रचनात्मक कार्यवाद जो आहे तो आपल्याला विचारात घ्यावा लागतो. याचा जो पुढचा भाग आहे आदान आणि प्रदान जे कार्य आहेत, मला वाटतं आपण ती आदान आणि प्रदानाची जी कार्य आहेत
तर ती कार्य आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. म्हणजे आता पुढे काय पाहणार आहोत आपण, तर आमंड यांनी प्रतिपादन केलेली रचनात्मक कार्यवादामधल्या जो आदान आणि प्रदान आहे, याचे दोन भाग आहेत मुख्यतः, ज्याला आपण इनपुट आउटपुट मॉडेल असं म्हणतोय. आमंडचं रचनात्मक कार्यवादाच्या आधारावर आपण तो भाग त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इथपर्यंत आपण त्याची पार्श्वभूमी पाहिलेली आहे. धन्यवाद.